पाकव्याप्त काश्मीरमध्ये मदरशांच्या नावाखाली दहशतवादी ट्रेनिंग सुरू असल्याचं उघड. एबीपी नेटवर्कच्या हाती धक्कादायक व्हिडिओ. पाकिस्तानी लष्करच AK-47 रायफली चालवण्याचं प्रशिक्षण देत असल्याचं उघड. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पाकिस्तान रेंजर्सच्या सैनिकाला अटक. भारतीय सीमेमध्ये घुसण्याचा करत होता प्रयत्न. BSFकडून अटकेची कारवाई. सध्या चौकशी सुरू. पहलगामच्या हल्ल्यामध्ये सुद्धा लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हमासचं कनेक्शन. पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्ला कसुरी आणि जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अझहरचा भाऊ राऊफ असगर हा असल्याचा संशय. पहलगामच्या हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसा हा काश्मीरमध्येच साथीदारांसह जंगलामध्ये लपून बसल्याची माहिती. सुरक्षा यंत्रणांकडून शोध सुरू. चेन्नईतून श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोला पोहोचलेल्या विमानाची कसून चौकशी. पहलगाम हल्ल्याशी संबंधित 6 दहशतवादी विमानामध्ये असल्याची होती शक्यता. सर्च ऑपरेशनमध्ये काहीही हाती लागलं नसल्याची माहिती. शिर्डीच्या साई मंदिर संस्थानाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी मिळाल्याच्या नंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. आज रविवार असल्यामुळे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता. मंदिराच्या परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त. आज देशभरामध्ये नीट परीक्षा. वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची चाचणी. दुपारी 2 ते 5च्या दरम्यान देशभरातील 5453 केंद्रांवरती परीक्षा होणार. 500हून अधिक शहरांमध्ये परीक्षेचं आयोजन. नीट परीक्षेमुळे मुंबईतील रविवारचा मेगा ब्लॉक रद्द. विद्यार्थ्यांना सुरळीत प्रवास करता यावा यासाठी मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गिकांवरती मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय. गोकुळचं दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार. मुंबई पुण्यामध्ये म्हशीचं दूध 74 तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 68 रुपये लिटर. गाईच्या दुधामध्ये सुद्धा 2 रुपयांची वाढ. महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा. पुढील 5 दिवस पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज. काही शहरांमध्ये गारपिटीची शक्यता. नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 8च्या